मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे शहरातील विविध भागात युद्धपातळीवर सुरू असून आज महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी जाऊन नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतलाय। या पाहणी दरम्यान नाल्यातील काढलेला गाळ हा तिथेच न ठेवता तो सुकल्यानंतर योग्य ठिकाणी त्याचे स्थलांतरण करणे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांच्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती करणे, तसेच रोबोटिक यंत्रांचा वापर करून शहरातील नालेसफाईची कामे 31 मे पूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाला दिले आहेत। आज घोडबंदर रोड येथील बटाटा कंपनी येथील नाला, कापूरबावडी, कॅसल मिल तसेच वर्तकनगर येथील तिराणी शाळेजवळील नाल्याची पाहणी करण्यात आली आहे। या नालेसफाई पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, नंदा पाटील, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता राणी शिंदे, उपायुक्त मधुकर बोडके, दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता विकास ढोले, उपनगर अभियंता विद्युत शुभांगी केसवणी, सहाय्यक आयुक्त सोनल काळे व गणेश चौधरी यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते। मुंब्रा परिसरातून नालेसफाईला सुरुवात करण्यात आली असून ठाणे शहरातही नालेसफाईच्या कामानं वेग घेतलाय। त्यामुळे यंदा मे अखेरपर्यंत सर्व नालेसफाईची कामे पूर्ण होतील असा विश्वास महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी यावेळी व्यक्त केला। सालाबादप्रमाणे नाल्यांची सफाई मान्सून सुरू होण्याच्या अगोदर करणे आणि व्यवस्थित पद्धतीने करणे हा हेतू आहे। आणि यामध्ये आता माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर साहेब तसेच जे स्थानिक सभासद आहेत ते सुद्धा पाहणीमध्ये सहभागी आहेत। महासभेमध्ये सुद्धा या विषयाबद्दल चर्चा झाली की आपण प्रत्येक वर्षी नाल्यांची सफाई करतो, मान्सूनसाठी सिटीला सज्ज करतो, तरीही काही ना काही त्रुटी राहून जाते, काही ना काही कमतरता असते। म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने नाल्याची सफाई कसे करता येईल, एकूण नाल्यांची संख्या, एकूण त्याची लांबी, किती क्युबिक मीटर त्याच्यातून गाळ निघणार आहे, हा एक ॲस्पेक्ट आहे। जे गाळ आहे तो किती दिवस बाहेर ठेवायचा आहे ड्राय होण्यासाठी, आणि ड्राय झाल्यानंतर कोणती लोकेशनवर त्याला आपण शिफ्ट करत आहोत त्याची आपल्याला मॅपिंग करणे खूप आवश्यक आहे। सो लास्ट इयर आपल्याकडे एकूण 3 कॉन्ट्रॅक्टर काम करत होते, यावर्षी आपल्याला 7 कॉन्ट्रॅक्टर्स भेटले आहेत। 7 कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीतून आपण साधारणतः 186 किलोमीटर लांबीचे जे नाले आहेत त्यांची क्लिनिंगचा दायित्व आपण हाती घेतला आहे। माननीय महापौर मॅडमने 31 मे पर्यंतची आपल्याला डेडलाईन दिली आहे की मान्सून सुरू होण्याच्या अगोदर हे क्लिनिंगचं काम 30-31 मे पर्यंत संपवला पाहिजे। आणि हा काम कंप्लीट झाल्यानंतर यथावकाश लवकरात लवकर जे साचलेली गाळ आहे जे बाहेर आपण काढतो त्याला सुयोग्य ठिकाणावर हलवणे। सो या संपूर्ण ही जी एक्सरसाइज चालू झाली आहे मागील 4-5 दिवसापासून, त्यामध्ये काम किती योग्य पद्धतीने होत आहे, प्रतिदिवसचा बार चार्ट काय आहे, प्रतिदिवस किती लेंथ कव्हर होणे अभिप्रेत आहे, एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याची स्पीड कमी असेल तर त्याला मशिनरी आणि मॅनपॉवर उपलब्ध करून देणे। आणि हे पाणीच्या दरम्यानच इतर बरेचसे मुद्दे सुद्धा लक्षात येतात आपले, की एखाद्या ठिकाणी कल्वर्ट चोकअप आहे किंवा एखादा ब्रिज किंवा कल्वर्ट खूप जुना आहे किंवा एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विस्तार झाला परंतु मध्येच आपले अजून झाडे आहेत किंवा अनधिकृत पार्किंग होत आहे, तर असेही विषय आपल्या लक्षात येतात। माननीय महापौरांनी पाहणीच्या दरम्यान बरेच काही निर्देश दिले आहेत, ते डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आहे। मान्सूनची जी तयारी आहे ते मुख्यतः मोठे समन्वयाचं काम असतो, कारण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका, MMRDA, मेट्रो, त्याच्यानंतर MSRDC, नॅशनल हायवे हे बरेचशी एजन्सीज एकाच वेळी काम करतात आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही तोपर्यंत मान्सूनची तयारी होऊ शकत नाही। आता प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आता सगळे डिपार्टमेंट बरोबर घोडबंदर रोड आणि सिटीचे इतर जे क्रिटिकल एरिया आहे त्याची पाहणीचा कार्यक्रम सुद्धा आपण नियोजित केला, त्यामध्ये सुद्धा महापौर मॅडमला निमंत्रित करायचं आहे। आणि मान्सूनच्या दरम्यान सुद्धा जो आपल्याला ज्या गोष्टीची खात्री करायची आहे ती म्हणजे ते सर्वोच्च पातळीचा कोऑर्डिनेशन ठेवून आपला जे रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी करणे। एखाद्या ठिकाणी तक्रार आली की लगेच त्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे टीम असली पाहिजे। ही सगळी तयारी आपण सतत करत आहोत आणि मला कंप्लीट कॉन्फिडन्स आहे की 31 मे पर्यंत आपण मान्सून प्रिपेअर्डनेससाठी जेवढी आपल्याला अभिप्रेत तयारी आहे ते आम्ही कंप्लीट करून घेणार असतील, महापालिकेचे असतील, त्यांचा सुरक्षा उपकरण त्यांच्याकडे सगळे असले पाहिजे, गंबूट,
त्याच्यानंतर हातात ग्लव्ज असला पाहिजे, तसेच वेळ प्रसंगी त्यांना काही इजा पोहोचली तर फर्स्ट एड बॉक्स असला पाहिजे. आम्ही खात्री करत आहोत. इथे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना सुद्धा सूचना दिली आहे. काही लोकेशन्सवर असा दिसला की गमबूट काही लोकांनी घातलाय, काही लोकांनी नाही घातलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की गमबूटमध्ये एकदा पाणी गेल्यानंतर त्यांना गैरसोयी होते आणि आम्हाला विदाऊट बूट आम्हाला काम करायला जास्त सोयीस्कर आहे. परंतु तरी सुरक्षेवर खूप बारीक आपली नजर आहे आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टर्सला स्पष्ट सूचनाही दिली आहे. आपले सॉलिड वेस्टचे जे नियंत्रक अधिकारी आहेत त्यांना सुद्धा हा निर्देश देण्यात आला आहे की कुठल्याही लोकेशनवर कुठली त्रुटी राहू नये. खरं तर पावसाआधी, मान्सूनच्या आधी आपल्याला ही सगळी नालेसफाई करायची असते आणि मला वाटतं जसं आता आपल्याला उपमहापौरांनी सांगितलं की मेच्या एंडिंग पर्यंत खरं तर ही नालेसफाई चालू होते. पण ह्या वेळेला आपण पावसाच्या आधी म्हणजे मला वाटतं हा आता एप्रिल चालूच आहे आणि एप्रिल पासूनच ही नाले सफाई करण्याचा आपण पाऊल उचललेलं आहे. मुंब्र्यातून याची सुरुवात झालेली आहे आणि आज उथळसर, केसर मिल आणि माझिवडा या ठिकाणचे सगळ्यात मोठे जे नाले आहेत त्यांची आयुक्त साहेब आणि महापौर, उपमहापौर आम्ही सगळ्यांनी पाहणी केली आहे. सगळं प्रशासनाचे अधिकारी इथे आपल्याला उपस्थित दिसत आहेत. मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन करून यावेळेला प्रशासन आणि महापौर आणि उपमहापौर यांनी आम्ही ठरवलंय की लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि काही सखल भागांमध्ये जे पाणी भरलं जातं तर ते लवकर त्याचा कुठेतरी लोकांना चांगलं हे भेटेल, रिलीफ भेटेल. आणि जसं बघितलं की काही ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज आहे. केसर मिलच्या नाल्याजवळ आज आपण इथं उभे आहोत तर त्या नाल्याची खरंच थोडीशी अवस्था खूपच वाईट दिसते. तर स्ट्रक्चर ऑडिट करून आपल्याला त्या नाली दुरुस्तीचा पण आपण एक पर्याय आयुक्त साहेबांशी मी चर्चा करणार आहे. परत नाल्यातून जाणाऱ्या ज्या वायर आहेत त्याच्याबद्दलही आज आपण महापौर दालनात बैठक आपण सगळ्यांनी लावली आहे आणि मला वाटतं चांगलं या ठाण्याला चांगलं हे देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आयुक्त साहेबांना मी विनंती करेल की प्रशासनाला घेऊन वृक्षतोड असू दे, पावसाच्या अधूची किंवा नालेसफाई असू ते आपण चांगल्या पद्धतीने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे. दरवर्षीप्रमाणे मान्सून पूर्व पाहणी दौरा असतो महापौर आणि उपमहापौर म्हणा किंवा आयुक्त साहेबांच्या देखरेखीखाली पाहणी दौरा चालू आहे. तसं ह्याही वर्षी चालू आहे. ह्यावर्षी जरा महापौर मॅडमचं अभिनंदन करावं लागेल की हा दौरा लवकर चालू केलेला आहे. कारण दरवर्षी मे झाल्यानंतर आपलं काम चालू होतं, मेच्या आसपास. पण हे एप्रिलपासूनच त्यांनी महापौर मॅडम असतील आणि आयुक्त साहेबांनी तशी सूचना देऊन एप्रिलमध्येच काम चालू केल्यामुळे हे एक शुभ संकेत आहेत की भविष्यात पाण्याचं नाल्यामध्ये जास्त पाणी येऊन किंवा त्याचा प्रादुर्भाव होऊन नुकसान लोकांचं होऊ नये. मग त्याची पाहणी दौरा चालू आहे. मग स्वच्छ ठाणे आणि सुंदर ठाणे या संकल्पनेनेच आता प्रशासन आणि महायुती काम करत आहे. मी सर्व प्रशासनाला आणि आपल्या महापौर मॅडमला विनंती करते की हा जो आपण पावसाळ्यापूर्वी नालेसफाई घेतो ती वर्षातून दोन वेळा घेतली ना तर थोडाफार फरक पडेल. कारण तेवढं करणं गरजेचं आहे. आपण एकदा केल्यानंतर परत पावसाळा येतो, पावसाळ्यात परत गाळ वाहत येतो. त्यासाठी वर्षातून 2 वेळा नालेसफाई केली तर फार बरं होईल. आणि तसंच झाडांचाही मी सांगते की झाडांचं आपण एप्रिलमध्ये करतो, तसंच झाडांची छाटणी ही 2 वेळा करण्यात यावी. कारण पाऊस चालू झाला की झाडांची छाटणी होत नाही. मग ती कामगार लोक असतात ती झाडावर चढायला घाबरतात, कधी अपघात होतात, दुर्घटना होतात. त्यासाठी झाडांची छाटणी सुद्धा ती उन्हाळ्यात वगैरे करण्यात यावी असं मी विनंती करते. आणि नालेसफाई का करावी लागते, मी नागरिकांनाही याद्वारे नम्र आवाहन करते की सगळा कचरा ते लोक नाल्यात टाकतात, त्यामुळं नालेसफाई करावी लागते. तो जर कचरा नाल्यात न टाकता आपल्या घंटागाड्या असतात त्याद्वारे टाकला तर नालेसफाई साठी जो वेळ लागतो तो आपल्याला कमी होईल. आपल्या स्लममध्ये पण बघितलं गेलं तर बहुतेक कचरा हा आपल्या गटारामध्ये टाकला जातो. आम्ही वारंवार नागरिकांना आवाहन करत असतो पण दुर्लक्ष केलं जातं. आम्ही प्रत्येक वेळी करत असतो. नाल्यामध्ये गाद्या टाकणं असे प्रकार बरेचसे केले जातात. आपलं घरं बांधतात त्याचं रॅबिट नाल्यात टाकतात. त्यामुळे पर्यायाने हा आपला त्रास होतो. नागरिकांनाही त्याची जाणीव असली पाहिजे की नाल्यामध्ये कचरा न टाकता तो आपण कचरा कुंडीतच टाकण्यात यावा.